नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन, अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटनाविरोधात काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या पत्रिकेत नाव नसल्यामुळे काँग्रेस आक्रमक। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रा। राजू शेट्टींच्या नेतृत्वात यात्रेला कागलमधून सुरुवात। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचितकडून बॅनरबाजी, सर्व समाज घटकांना खासगी क्षेत्रात आरक्षण, बॅनरवर उल्लेख। तर छत्रपती संभाजीनगरमधील बॅनरची चर्चा मात्र सर्वत्र। भाजप नेते समरजित घाडगेंनी कोल्हापूरच्या कागल विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राधानगरी धरण परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात घाडगेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज, जालन्यामधील विरा रुग्णालयात सुरू होते उपचार। वाशिम जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत, पाऊस न झाला शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ येण्याची शक्यता। पूर्व विदर्भात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या। सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप आणि कुडाळ आणि सावंतवाडी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे, तर आजच्या कुडाळ आठवडा बाजारमध्ये पावसाचा परिणाम जाणवला। शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळालं नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी बँक मॅनेजरला विचारला जाब। साताऱ्यात पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहू लागले। दुधाळ धबधबा आणि ओझरडे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे भाजीपाला महागला, सर्वच भाज्यांचे दर 100 पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। गोंदिया जिल्ह्यात पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांनी रोवणी करून ठेवलेले धानाचे पेर सुकण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। स्थानिक वातावरणामधील बदलांमुळे ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ, अनेक ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस, हवामान तज्ज्ञांचं निरीक्षण। इगतपुरी तालुक्यातील धरणांनी आता गाठलेला आहे तळ, तर वालदेवी, भावली, बाकी, भाम या धरणात 0% पाणी साठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली। खतांची लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, लिंकिंगचं खत अनिवार्य करणाऱ्या कंपन्यांवर देखील कारवाई होणार। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी खत विक्रेत्यांसोबत बैठक घेतली। नांदेडमध्ये ठाकरेगडाकडून 1000 अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खताचं वाटप। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा हा उपक्रम। केळी पिकाच्या विम्याची रक्कम जास्त असल्यानं केळी उत्पादकांची पीक विम्याकडे पाठ, प्रीमियम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे। केळी पिकासाठी 8500 रुपयांचं प्रीमियम। राज्यभरात कांदा खरेदी एक समान असेल आणि नाफेड आणि NCCF कडून राज्यामध्ये 2940 रुपये प्रति क्विंटल दरानं खरेदी होणार आहे। कमी दरामुळे सरकारी खरेदीमध्ये अडचणी आल्या। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कैरीची आवक वाढली, कैरीचे भाव 80 रुपयांवर, कैरीच्या भावात दुपटीनं वाढ। नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी, महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जयंती, महाराष्ट्र सदनात सर्वपक्षीय खासदारांकडून आदरांजली, कोल्हापुरातही विविध कार्यक्रम। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात शोभायात्रा, हसन मुश्रीफांकडून शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोधी प्राथमिक महाविद्यालयामध्ये शाहू महाराज जयंती आणि अँटी ड्रग्ज डे साजरा करण्यात आला। गुन्हे आता अन्वेषण विभागानं अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। गोंदियामधील बोरा ते पारसवाडा या रस्त्याची दुर्दशा, निवेदन देऊन देखील दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थ संतप्त। सांगलीच्या कवलापुरात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्या एका हल्लेखोराचा जमावाच्या मारहाणीमध्ये मृत्यू, मारहाण करणाऱ्या 9 जणांना अटक।